नमस्कार, मी हर्षला स्वगुळ. तुम्हाला जर ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी यायचं असेल किंवा तुमच्या स्किल आहे आणि इथे येऊन नोकरी करायची असेल, पुढे परमनंट रेसिडेन्सीसाठी म्हणजे PR-साठी अप्लाय करायचं असेल, असं जर काही तुमचं एम असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. अख्ख्या एका पिढीमध्ये, एका जनरेशनमध्ये होणाऱ्या सुधारणा, बिगेस्ट रिफॉर्म्स इन अ जनरेशन असं म्हणत ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनं त्यांची मायग्रेशन पॉलिसी बदलली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला खूप मोठा चेंज ऑस्ट्रेलियाच्या मायग्रेशन पॉलिसीमध्ये झाला आहे. मायग्रंट्स कमी घेण्याचं ऑस्ट्रेलियन सरकारनं आता ठरवलं आहे. आता ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे? भारतीय स्टुडंट्सना, स्किल्ड वर्कर्सना भारतातनं येणारा याचा फटका बसणार आहे की फायदा होणार आहे? बेसिकली ही पॉलिसी नेमकी काय बदलली आहे, का बदलली आहे, का गरज वाटली ऑस्ट्रेलियाला हे सगळं बदलण्याची, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. ज्या देशाला इमिग्रेशन नेशन म्हणून म्हटलं जातं त्या ऑस्ट्रेलियाला आमची मायग्रेशन सिस्टीम पूर्णपणे कोसळली आहे आणि ती सस्टेनेबल लेवलला आणण्याची गरज आहे असं का म्हटलंय? बेसिकली ऑस्ट्रेलियाला इमिग्रेशन नेशन का म्हटलं जातं हे या आधीच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं, तो व्हिडिओ नक्की बघा. पण आता हे मायग्रेशन कमी करण्याची वेळ ऑस्ट्रेलियावर का आली आहे त्याची कारणं बघूयात आणि सगळं इन डिटेल बघूयात. तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, चॅनल नसेल केलं तर प्लीज करा आणि खूप मोठी महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओतनं नक्की मिळणार आहे. सो लेट्स स्टार्ट. एक लक्षात घ्या की ऑस्ट्रेलियाला जर डेव्हलप्ड कंट्री राहायचं असेल तर त्यांना मायग्रंट झालेल्या लोकांवर डिपेंड राहण्यापासून काही पर्याय नाही, ही फॅक्ट आहे. कारण ऑस्ट्रेलियाची इकॉनॉमी, इकडचं सोशल फॅब्रिक हे पूर्णपणे मायग्रेटेड लोकांभोवतीच आहे. आजच्या घडीला अर्ध्यापेक्षा जास्त ऑस्ट्रेलियन्सचा जन्म हा खरं तर ऑस्ट्रेलिया बाहेर ओव्हरसीज झालेला आहे. पण आत्ता ज्या संख्येनं कोविडनंतर ऑस्ट्रेलियामध्ये मायग्रेशन झालं ते बघता ऑस्ट्रेलिया खरंच याच्यासाठी रेडी होतं की नाही प्रश्न मोठा पडतो. ऑस्ट्रेलियात जे स्टुडंट्स कोविड काळात येऊ शकले नाहीत ते खूप मोठ्या संख्येनं 2020-21 नंतर ऑस्ट्रेलियात यायला लागले. कोविड आधी साधारण दरवर्षी 2.5 ते 3 लाख लोक ऑस्ट्रेलियात मायग्रेट होत होते, पण मागच्या एका वर्षात हे नेट मायग्रेशनच 5,10,000 गेलेलं आहे, जे आता सरकारला खाली आणायचं आहे प्री पॅन्डेमिक लेवलपर्यंत, म्हणजे साधारण 2.5 लाखापर्यंत. का गरज पडली आहे मायग्रेशन आठवण्याची? तर इतक्या प्रचंड इंटेकचा परिणाम हा उलटाच झाला आहे. इतके इंटेक घेतलेत पण ऑस्ट्रेलिया मे बी तयारच नव्हती एवढ्या मोठ्या इंटेकसाठी. कारण जेवढे लोक आले त्यांना त्यांच्या सॅलरीत घर मिळणं किंवा रेंटवर घर नीट मिळणं, बाकीचे एक्सपेन्सेस मॅनेज करणं, हे सगळं परवडेन असं झालं आहे मागच्या एका वर्षामध्ये. आणि त्याच्यातच आलेली महागाई. आता महागाई का आली एवढ्या मोठ्या प्रमाणात? त्याला दोन्ही कारणं आहेत. एक इंटरनॅशनल कारणं पण आहेत, वॉर असेल, कोविडनंतर इकॉनॉमी जी काही ठप्प झाली होती ती वर येता येता सुरू झालेली महागाई असेल, पण त्याची डोमेस्टिक रिझन्स पण आहेत आणि मायग्रेशन हे त्यातलं एक खूप मोठा रिझन आहे. त्यामुळे कोविडनंतर झालेल्या मायग्रेशनमुळे थोडंफार असं दिसलं की ऑस्ट्रेलिया मे बी देश म्हणून तयारच नव्हता एक सस्टेनेबल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग देण्यासाठी. जे स्किल्ड वर्कर्स आहेत, मायग्रंट झालेले आहेत किंवा स्टुडंट्सही, त्यांना मिळणारं इन्कम हे स्टॅग्नंटच होतं, त्याच्यात काही खूप मोठी वाढ झाली नाही. कोविडनंतर स्टुडंट्सना कामाचे तास काही वाढवून दिले होते, पण त्याचा परिणाम एज्युकेशनवर उलटा व्हायला लागला, कारण स्टुडंट्सच्या अटेंडन्सवर याचा परिणाम व्हायला लागला. सो हे सगळं चक्र आहे की कोंबडी आधी की अंड आधी. आणि त्याच्यामुळे आता असं झालं आहे की जर आत्ताच्या महागाईमध्ये लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नीट ठेवायचं असेल, मायग्रंट्सचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नीट ठेवायचं असेल, तर ही जी भरती होती, हा जो भरणा होतोय तो कमी करण्यावाचून पर्याय नाही. आणि म्हणून ऑस्ट्रेलियानं या सगळ्याचं रिस्ट्रक्चरिंग करायचं ठरवलं आहे. स्टुडंट्सना किंवा मायग्रंटसाठी काहीतरी एक गॅरंटेड फ्युचर द्यायचं, त्यांची सॅलरी रेंज, त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे सगळं वाढवायचं असेल तर ही स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे असं आत्ता ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी म्हटलं आहे. म्हणजे बघा ना की एखादा स्टुडंट इकडे शिकण्यासाठी आला आणि ऑस्ट्रेलियात कायमस्वरूपी बेरोजगार राहिला, किंवा एखादा वर्कर भारतातनं इकडे आला पण त्याचं एक्सप्लॉयटेशन झालं, स्ट्रगलच करत राहिला तो कायम आयुष्यभर, किंवा त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एकदम बेकार झालं, तर हा जो सगळा डब्बा आहे हा खूप मोठा असतो. किंवा असे काही स्टुडंट्स आहेत ज्यांनी डिग्री घेतली एका वेगळ्याच सब्जेक्टमध्ये, पण ते त्या सेक्टरमध्ये कामच करत नाही आहेत, कारण एकतर तिथे जॉब नाही आहेत किंवा अचानक ते प्रोफेशन PR स्किल लिस्टच्या बाहेर गेले. सो एकंदरीत हा जो सगळा मोठा केऑस मागच्या 1-1.5 वर्षामध्ये ऑस्ट्रेलियात वाढला आहे, तो कमी करण्यासाठी ही पॉलिसी आता बदलली जाणार आहे. आता आपण बघूयात की बेसिकली हा फरक किंवा हा चेंज काय आहे. तर बेसिकली ही मायग्रेशन पॉलिसी जी बदलली आहे ती कुठल्या 2 कॅटेगरीजसाठी बदलली आहे. तर पहिली म्हणजे मायग्रंट झालेल्या वर्कर्सच्या व्हिजा प्रोसेसबद्दलची ही बदलली आहे, ते नियम काही बदललेत. आणि इंटरनॅशनल स्टुडंट्ससाठी सुद्धा ऑस्ट्रेलियात
एंट्री ही थोडीफार स्ट्रिक्ट झाली आहे. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत हे स्किल्ड लेबर्स जे आहेत त्या लेबर्सबद्दलच्या विजा जो बेसिकली आहे त्याच्यात काय बदल झालेत. या विजा टाईपवर जो आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यावर खूप भारतीय ऑस्ट्रेलियामध्ये काम करतात. सो त्या विजाचं नाव आहे सिंगल एम्प्लॉयर स्पॉन्सर्ड टेम्पररी स्किल शॉर्टेज सबक्लास 482 विजा. आपण त्याला बोलीभाषेत सबक्लास 482 म्हणू. आधी या विजाचं नाव सबक्लास 457 होतं, मग ते 482 झालं. सो बेसिकली याच्यामध्ये या नावातच आहे की एम्प्लॉयर एम्प्लॉईला स्पॉन्सर करतो हा विजा आणि मग एम्प्लॉई इथे येऊन ऑस्ट्रेलियात येऊन काम करतो. बोलीभाषेत आपण त्याला म्हणतो अरे मला ऑनसाईट अपॉर्च्युनिटी मिळाली काम करायची. म्हणजे भारतातनं जर ऑनसाईट अपॉर्च्युनिटीवर इथे लेबर आला असेल स्किल्ड लेबर तर तो युजली या विजावर येतो. तर आता नवीन स्ट्रॅटेजीप्रमाणे गव्हर्नमेंटने असं सांगितलं आहे की हा विजा रिप्लेस होणार आहे एका नवीन विजा टाईपनं ज्याचं नाव आहे टेम्पररी स्किल्ड वर्कर विजा द स्किल इन डिमांड विजा. स्किल इन डिमांड विजा जो 4 वर्षांचा असेल आणि जो आता 2024 सुरू होईल. आणि त्यात गव्हर्नमेंटने 3 कॅटेगरीज केल्या आहेत. म्हणजे स्किल्सच्या 3 कॅटेगरीज केल्या आहेत. मग हे स्किल असणार आहे स्पेशलिस्ट स्किल्स, कोर स्किल्स आणि इसेन्शियल स्किल्स असे हे 3 पाथवेज आहेत. आता बेसिकली बघूयात की आत्ताच्या कंडिशन काय आहेत आणि हा बदल नेमका कशा कशात होणार आहे. सपोज एखादा इंजिनियर 482 विजावर आला असेल आणि त्याला इकडे येऊन PR अप्लाय करायचं असेल तर त्याच्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर त्याला त्याच्या एम्प्लॉयरनीच स्पॉन्सर करायचं PR परमनंट रेसिडेन्सी किंवा त्याचं त्यानं परस्पर अप्लाय करायचं. आता एम्प्लॉयरनी जेव्हा स्पॉन्सर PR करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच अनसर्टनिटीज एम्प्लॉईसमोर असतात. व्हॉट इफ उद्या प्रोजेक्टच संपला तर, एम्प्लॉयरनं तेवढी तयारीच दाखवली नाही तर, मग फक्त राहतो ऑप्शन त्याच्याकडे की PR स्वतःहून टाकायचा. तर त्यातसुद्धा भयंकर वेटिंग लिस्ट आहे. ऑलमोस्ट 11 महिन्यांची त्याच्यात वेटिंग लिस्ट आहे. लिमिटेड ऑप्शन्स आहेत, खर्च खूप आहे, पॉईंट्स भरपूर लागतात एलिजिबल होण्यासाठी. पण आता नवीन पॉलिसीप्रमाणे या टेम्पररी स्किल असलेल्या इंजिनियरसाठी किंवा व्यक्तीसाठी PRची गॅरंटी मिळेल हे बघितलं जाणार आहे. परमनंट रेसिडेन्सीचा वेटिंग टाईम जो ऑलमोस्ट वर्षभराचा आहे तो कमी करण्यासाठी एक स्टँडर्ड प्रोसेस सेट केली जाईल असं या स्ट्रॅटेजीत म्हटलंय. आत्ता ऑलमोस्ट जो वर्षभराचा टाईम आहे तो नवीन स्ट्रॅटेजीनुसार स्किल इन डिमांड विजासाठी 21 दिवसांचाच असेल असं सरकारचं एम आहे. आणि स्पेशलिस्ट स्किल्सच्या अंडर जर PR अप्लाय केला असेल तर 7 दिवसात मिळायला पाहिजे असं गव्हर्नमेंटचं एम आहे. आत्ता असं होतंय ना की जर एखाद्या इंजिनियरला त्याच्या एम्प्लॉयरनी सांगितलं की तू एक तर दुसरा स्पॉन्सर शोध किंवा मग यू गो बॅक, तर त्याच्याकडे फक्त 60च दिवस असतात दुसरा स्पॉन्सर शोधण्यासाठी. तर हा काळ 60 दिवसांचा आता 180 दिवसांचा केला जाईल नवीन स्ट्रॅटेजीनुसार. आत्ता प्रॉब्लेम हा पण आहे की स्किल असलेल्या व्यक्तीला दुसरा स्पॉन्सर कुठून शोधायचा, कोणाला टॅप करायचं, हे पण अनेकदा प्रश्न पडतात. त्याच्याऐवजी स्पॉन्सर देऊ शकतील अशा अप्रूव्ह स्पॉन्सरचं एक पब्लिक रजिस्टर तयार केलं जाईल असं या पॉलिसीत म्हटलं आहे. म्हणजे सिम्पली त्या इंजिनियरसमोर जर एक पब्लिक रजिस्टर असेल की एवढे लोक एम्प्लॉयर आहेत जे स्पॉन्सरशिप देऊ शकतात, तो डायरेक्ट तिथे टॅप करू शकेल त्या स्पॉन्सरला असं या स्ट्रॅटेजीमध्ये म्हटलं आहे. आणि शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे पैशांचा, अर्थात की टेम्पररी स्किल मायग्रेशन झालं आहे त्यांचं बेसिक इन्कम थ्रेशोल्ड म्हणजे एक बेसिक मिनिमम सॅलरी त्या व्यक्तीला किती मिळायला पाहिजे ती आधी होती साधारण $54,000 पर ॲनम, जी आत्ता यावर्षीच वाढवली गेली आहे $70,000 पर ॲनम. म्हणजे एखादा इंजिनियर जर या विजावर इथे आला तर त्याला कमीत कमी $70,000 प्रत्येक वर्षी दिलेच गेले पाहिजेत. आणि आता हे कंटिन्यू होणार आहे पुढे. आणि बाकी जे स्किल पाथवेज मी तुम्हाला 3 सांगितले त्याच्यातल्या स्किल्सनुसार ही सॅलरी रेंज बेसिक सॅलरी रेंजच वाढवली गेली आहे. म्हणजे इंटेक कमी होणार आहे का, तर होणार आहे, पण जो इंटेक होणार आहे त्यांच्यासाठी हे बदल केले जाणार आहेत या स्ट्रॅटेजीनुसार. आपण नेहमी क्वालिटी ऑफ एज्युकेशनबद्दल बोलतो, पण क्वालिटी ऑफ स्टुडंट्स बदलण्यासाठी ते स्टँडर्ड अजून वर आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारनं इंग्लिश लँग्वेज टेस्ट अजून कडक केली. ही गरज कशातून निर्माण झाली, कारण बरेच विद्यार्थी फक्त इंग्लिशमध्ये थोडीशी गडबड आहे त्याच्यामुळे काही प्रमाणात एक्सप्लॉइट होत आहेत हे दिसायला लागलं होतं. त्याच्यामुळे इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीमप्रमाणे स्टुडंट विजासाठी हा IELTSचा स्कोर हा 6 झाला आहे, जो आधी होता 5.5. आता विद्यार्थ्याचं इकडे शिक्षण झालं की सध्या परमनंट रेसिडेन्सीसाठी अप्लाय करायला किंवा वर्क एक्सपिरियन्ससाठी टेम्पररी रेसिडेन्सी मिळते. म्हणजे त्याला टेक्निकल ती विजा टर्म आहे टेम्पररी ग्रॅज्युएट विजा, म्हणजेच टेम्पररी रेसिडेन्सी TR. या विद्यार्थ्यांना 3 वर्ष मिळतात आफ्टर कोर्स
आणि त्या काळात त्यांचं व्हिसा स्टेटस बदलतं स्टुडंट व्हिसावरून TR. आता तात्पुरतं सध्या असं आहे की कोविड काळामध्ये आलेल्या स्टुडंट्सना त्याही उपर +2 इयर्सचं एक्सटेन्शन दिलं गेलं. म्हणजे मास्टर्स झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण पुढचे 5 वर्ष टेम्पररी रेसिडेंट म्हणून राहता येतं. पण खूपदा असं होतंय की या विद्यार्थ्यांना ना त्यांच्या स्किल्सच्या बेसिसवर नोकरी मिळते, त्यामुळे परमनंट रेसिडेन्सी मिळवणं खूप अवघड जातं. काही वेळेला ती 3 वर्षांची मुदत संपली की परत स्टुडंट व्हिसा अप्लाय होतो. खरंच मी स्वतः असे अनेक विद्यार्थी बघितलेत की जे अक्षरशः 10-10 वर्ष स्टुडंट व्हिसावर असतात, एका व्हिसावरून दुसऱ्या व्हिसावर अशा उड्या मारत असतात जस्ट टू प्रोलॉंग देअर स्टे. एका रिपोर्टनुसार तर एकूण ग्रॅज्युएट व्हिसा होल्डर्सपैकी 32% विद्यार्थी असेल की जे परत स्टुडंट व्हिसा घेतात आणि त्या विद्यार्थ्यांची स्थिती अक्षरशः परमनंटली टेम्पररी अशी होते. आणि हे टाळण्यासाठी गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की त्यांना हे एक्सटेन्शन देऊन परमनंटली टेम्पररी करण्याच्या ऐवजी स्किल इन डिमांड व्हिसा किंवा परमनंट स्किल व्हिसा या नवीन व्हिसा स्ट्रीमसाठी अप्लाय करता यायला हवं लवकरात लवकर. सतत एकामागोमाग एक स्टुडंट व्हिसावर खेळ थांबवण्यासाठी सरकार आता नवीन जेन्युइन स्टुडंट टेस्ट इंट्रोड्यूस करत आहे, ज्याच्यात विद्यार्थ्याला हे प्रूव्ह करायला लागेल की नवीन स्टुडंट व्हिसा म्हणजे नवीन कोर्स हा खरंच त्याच्या आधीच्या कोर्समध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन करणार आहे आणि हे प्रॅक्टिकली त्याला प्रूव्ह करायला लागेल असं या डॉक्युमेंटमध्ये लिहिलं आहे. शिवाय ग्रॅज्युएट स्टुडंट व्हिसाची एज लिमिट पण 50वरून 35वर करण्यात आली आहे, म्हणजे ऑस्ट्रेलियन इकॉनॉमीमध्ये जास्त काळासाठी कॉन्ट्रीब्यूट करणारी एक पिढी तयार होईल. आता मुद्दा असा आहे की या सगळ्याचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर होणार आहे का? या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर येस अँड नो असं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 2 करार झालेत, ऑस्ट्रेलिया इंडिया इकॉनॉमिक कॉपरेशन अँड ट्रेड ॲग्रीमेंट. त्याच्यानुसार हा इम्पॅक्ट होणार नाही असं भारतातले ऑस्ट्रेलियन हाय कमिशनर फिलिप ग्रीन यांनी म्हटलंय. अनेक एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार ऑलरेडी भारतीय विद्यार्थी ज्या युनी निवडतात तिथे IELTS स्कोअर हा जास्तच लागतो, त्याच्यामुळे इंग्लिश लँग्वेज बॅरियर भारतीय विद्यार्थ्यांना फार काही नसतं तसं. आता या ॲग्रीमेंटप्रमाणे जरी ऑस्ट्रेलियातली एंट्री किंवा इकडचं ड्युरेशन इंडियन स्टुडंट्ससाठी फेवरेबल असलं, चांगलं असलं, तरी शेवटी ॲट द एंड ऑफ द डे अनेक वर्षांनी का होईना प्रश्न स्किल सेटचा उरतोच. कारण ग्रॅज्युएशन करून 3 वर्ष झाली तरी अजूनही 51% इंटरनॅशनल स्टुडंट्स हे ऑस्ट्रेलियात लेवल 4 किंवा लेवल 5चे जॉब करतात असं एका बातमीमध्ये समोर आलं होतं. आता हे जॉब्स वाईट नाही आहे, त्याच्यामध्ये ऑफकोर्स पैसा आहे, पण जी स्वप्न घेऊन जे लोन घेऊन इकडे स्टुडंट्स येतात त्यांचं वय पण सरतच असतं त्याच्याबरोबर, आणि हे फार प्राईम वयात अनसर्टनिटीकडे ढकलले जातात ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळे हा पॅक्ट जरी असला ऑस्ट्रेलिया इंडियाचा तरी त्याचा शॉर्ट टर्ममध्ये इंडियन विद्यार्थ्यांवर कदाचित परिणाम होणार नाही, पण 5 वर्ष आता इंडियन स्टुडंट्स राहू शकतात या पॅक्टप्रमाणे इथे, पण 5 वर्षांनंतरचं काय किंवा 8 वर्षांनंतरचं काय? खरंच स्किल सेट्स त्यांचे तयार होऊन परमनन्सीकडे ते जातील का? हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे. सो टू सम अप, ओव्हरऑल तुम्ही बघितलात तर इंटेक कमी होणार असला तरी क्वालिटी ओव्हर क्वांटिटी हा अप्रोच आत्ता तरी या स्ट्रॅटेजीमध्ये दिसतोय. होपफुली या स्ट्रॅटेजीचा फायदा जसा अपेक्षित आहे तसं ऑलरेडी इकडे आलेल्या स्टुडंट्सना, इकडे ऑलरेडी आलेल्या भारतीय स्किल्ड एम्प्लॉईजना, पुढे येणाऱ्या स्किल्ड एम्प्लॉईजना होईल अशी आशा करूया. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला यातले काही छोटे छोटे पॉईंट्स माहिती असतील ॲज अ स्टुडंट किंवा तुम्ही या व्हिसावर इथे ऑलरेडी असाल, जस्ट मिळाला असेल, तर तुम्ही पण तुमचे इनपुट नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या, म्हणजे आपल्या इतर व्ह्युअर्सना पण याचा फायदा होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर कराल याची मला नक्की खात्री आहे. खूप खूप थँक्यू की तुम्ही आपलं चॅनल पाहताय, एवढं मनापासून त्याला सपोर्ट करताय, खूप छान वाटतंय. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा विषय घेऊन नक्की भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.